नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। भोकर येथे श्रीगोंदा येथील जिल्हा न्यायमूर्ती एम.एस. शेख यांनी साधला मान्यवरांशी संवाद। भोकर येथील शासकीय विश्रामगृहात श्रीगोंदा येथील जिल्हा न्यायमूर्ती एम.एस. शेख यांनी तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधला। यावेळी भोकर शहर व तालुक्यातील विविध क्षेत्रातील सामाजिक, व्यापार, पत्रकार, शासकीय, निमशासकीय व्यक्ती, प्रतिष्ठित नागरिक, स्वयंसेवी संस्था, वकील मंडळी यांच्याकडून न्यायमूर्ती एम.एस. शेख यांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी न्यायमूर्ती एम.एस. शेख यांनी न्यायदानाचे काम करीत सामाजिक सेवा केल्याने मनाला वेगळा आनंद मिळतो आहे। याच मूळ हेतूने प्रेरित होऊन स्वतःला विधायक कामात झोकून दिले आहे। भविष्यात अशीच समाजाची मनोभावे सेवा करण्याचा संकल्प केला आहे, अशी माहिती न्यायमूर्ती एम.एस. शेख यांनी दिली। पुढे बोलताना त्यांनी भोकर येथे न्यायमूर्ती म्हणून काम करीत असताना समाजाचे काही देणे लागतो म्हणून सामाजिक कार्याला सुरुवात केली आहे। पंचक्रोशीतील विविध क्षेत्रातील व्यक्तींनी मला स्वयंस्फूर्तीने साथ दिली। तळागाळातील सर्वसामान्य लोकांना कायद्याची माहिती व्हावी म्हणून जनजागृती केली आहे, असे यावेळी न्यायमूर्ती एम.एस. शेख यांनी सांगितले। या कार्यक्रमास ॲडव्होकेट बी.डी. कुलकर्णी, ॲडव्होकेट सूर्यवंशी, ॲडव्होकेट अल्तमश, ॲडव्होकेट श्रीमती कांबळे, ॲडव्होकेट श्रीमती गायकवाड, ॲडव्होकेट श्रीमती कदम, ॲडव्होकेट परमेश्वर पांचाळ, ॲडव्होकेट सलीम, ॲडव्होकेट हाके, ॲडव्होकेट कुंभेकर, ॲडव्होकेट मंगेश पेदे, पत्रकार उत्तम बाबळे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। रयत संवादसाठी हमीद खान पठाण, भोकर, नांदेड।